पालक सचिवांच्या कामावर मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी। प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांसोबत पालक सचिवांचीही नेमणूक। 11 पालक सचिव अद्याप जिल्ह्यात पोहोचले नसल्याने फडणवीसांची नाराजी। केंद्रीय अर्थसंकल्पात काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल यावर मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण। रेल्वेसाठी यंदा विक्रमी निधी देण्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम 2019 मध्ये दुरुस्ती। आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेंच्या एंट्रीचा मार्ग मोकळा। जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी विस्तार आणि सुधारणा अंतर्गत 438 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता। दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागाला फायदा होणार। पालघरमधील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी 2,599,015 कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्पाला मंजुरी। प्रकल्पातून 69 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वसई विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित। केंद्रीय अर्थसंकल्पात काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक कसा फायदा करून घेतील यावर मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण। राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून 1% निधी राखीव ठेवला जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई। 23 इमारती जमीनदोस्त, उर्वरित 18 इमारतींवर तोडक कारवाई। वरळीमधील बीडीडी चाळ क्रमांक 80च्या गच्चीचा स्लॅब कोसळला। सुदैवानं जीवितहानी नाही। स्लॅब पानपट्टीच्या पत्र्यावर कोसळला। मागी गणेशोत्सवानिमित्त पीओपी गणेश मूर्तींची स्थापना केलेल्या मंडळांना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस। पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला महापालिकेनं परवानगी नाकारली। समुद्रात पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन करणार गणेशोत्सव मंडळ ठाम। कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास गणेशोत्सव मंडळांचा नकार। कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 2.5 वर्षांनंतरही बाळाच्या जन्माची नोंद नाही। प्रकरणाची चौकशी करून रुग्णालयावर कारवाई करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश। भिवंडी शहरात पोलिसांचं पथसंचलन। रमजान आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचं पथसंचलन। बारावीच्या पहिल्या पेपर दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून ठेवण्यात आली परीक्षा केंद्रांवर नजर। कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी ड्रोनची मदत। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या 12वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचा सुळसुळाट। ढोकसाळ येथील सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील खंडाळामध्ये 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात। गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात, 5 विद्यार्थी गंभीर। बीडमधील 310 शस्त्र परवाने रद्द। ज्यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्यांचे पिस्तूल परवाने रद्द। मागील एका महिन्यात 25% व्यक्तींचे परवाने रद्द। लातूरच्या अडत बाजारात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तुरीच्या दरात 400 ते 500 रुपयांनी वाढ। तुरीला प्रति क्विंटल 7,400 ते 7,500 रुपये भाव। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन। कापसाला अनुदान आणि सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक। हिंगोलीच्या बोराळा गावातील साठवण तलावाचं काम निकृष्ट पद्धतीनं होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। काम सुरू असतानाच तलावाला तडे गेल्यानं बांध फुटून संपूर्ण पाणी गावात शिरण्याचा धोका। परभणी प्रकरणातील लॉंग मार्च थांबलेला नाही, स्थगित झाला। मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन करणार। लॉंग मार्च काढणाऱ्या नेत्यांची पत्रकार परिषदेतून माहिती। परळीच्या शिरसाळ्यात आठवडी बाजारात 2 गटात तुफान हाणामारी। वादात एका बुलेटला आग लावण्यात आली। लातूरच्या औसामध्ये भीषण अपघात। ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडला, 7 जण गंभीर जखमी। पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीनं एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार दिला जाणार। या पुरस्काराबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून एकनाथ शिंदेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत। साताऱ्यातील मलकापूरमध्ये मंदिरात चोरी। 6 तासात चोरट्यांचा शोध घेऊन 3घांना पोलिसांकडून अटक। साताऱ्यात बिबट्याच्या पिलांची आणि आईची भेट। वन विभागाच्या वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट्सनं घडवली भेट।
जामिनावर बाहेर येऊन दहशत पसरवणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांकडून धिंड. ज्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरात गुंडांची पोलिसांकडून धिंड. पुण्यातील लग्न समारंभातील गुंड निलेश घायवाळचा व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर घायवाळचा डान्स व्हायरल. पुण्यातील विवेवाडीत राहणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू. राज्यात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7 वर. यवतमाळमध्ये भाजी आणि फळ विक्रेत्यांचं नगरपालिकेत आंदोलन. भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या या मागणीसाठी 6 दिवसांपासून आंदोलन. वाशिमच्या बाजार समितीत चिया सीड पिकाला खरेदीच्या शुभमुहूर्तावर 23,000 रुपयांचा विक्रमी दर. बीडमधील 13,000 शेतकऱ्यांचे नाफेडकडे 209 कोटी थकीत. सोयाबीन खरेदी केल्यानंतर 8 दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळणं अपेक्षित, मात्र नाफेड आणि वखार मंडळाकडून पाठपुरावा करून देखील पैसे मिळाले नाहीत. वर्ध्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. प्रीपेड स्मार्ट मीटर न लावण्याची मागणी. गडचिरोलीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मासिक पेन्शन आणि कोरोना काळात केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी करत आंदोलन. वाशिममध्ये प्रेमप्रकरणातून 35 वर्षांच्या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 6 विविध ठिकाणी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या आरोपीला गडचिरोलीच्या देसाईगंज पोलिसांनी केली अटक. समित चहांदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा नजीक कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला छत्तीसगडमधून चंद्रपूरकडे हा ट्रक जात होता. यवतमाळमध्ये 2 ऑटोमध्ये झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू. पुसद शहरातील साई मंदिर रोडवरची घटना. सौरव राठोड असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव. जंगलाचा रस्ता सोडून कॉन्क्रिटीकरणाच्या जंगलात हरिण भरकटलं. गोंदियातील रस्त्यांवर हरणाच्या उड्या. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. इंदूर हैदराबाद महामार्गासाठी जळगावमध्ये जमीन भूसंपादन, मात्र योग्य मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नाशिकमध्ये खतं, बियाणं आणि कीटकनाशक भेसळ प्रकरणात कृषी विभागाची कारवाई. 9 महिन्यात 62 परवाने रद्द. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आणि भरारी पथकाच्या तपासणीनंतर कृषी विभागाची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.